नाउ इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम च्या नंतरची कन्सेप्ट आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आणि त्याच्याशी रिलेटेड काही थिअरम्स काही प्रॉपर्टीज आपल्याला पाहिजे. ठीक आहे. मुळात सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल? बघा, क्वाड्रिलॅटरल ABCD त्याचे चारही वर्टायसेस, all the four vertices lie on circle. Such quadrilateral is known as a cyclic quadrilateral. When all the vertices of a quadrilateral lie on a circle, then that quadrilateral is known as cyclic quadrilateral. ह्याला म्हणायचं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. याच्याशी रिलेटेड प्रॉपर्टी अशी, पहिलाच थेरम आहे बघा त्याच्यातला, म्हणजे सायक्लिक मधला पहिला असं म्हणतोय मी, थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणलंय बघा. थेरम असं आहे, opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. हे जे अपोजिट अँगल्स आहेत म्हणजे अँगल ए आणि अँगल सी यांची टोटल 180 डिग्री असते. अँगल बी आणि अँगल डी यांची टोटल 180 डिग्री असते. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तिथं तुम्हाला तो थेरम फिल इन द ब्लँक्स या फॉर्म मध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. मी थेरम मध्ये इथे एक्सप्लेन करतो. शक्यतो तिथली नावं घेतो म्हणजे तुम्हाला लिहायला बरं पडतं ते. ठीक आहे. स्टेटमेंट वाचून घ्या. गिवन टू प्रूव्ह देखील बघायला घ्या. गिवन टू प्रूव्ह काय दिले ते बघायला. ओके, ABCD सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. गिवन, पहिल्यांदा गिवन मध्ये बघा. गिवन क्वाड्रिलॅटरल ABCD सायक्लिक, त्या फिल इन द ब्लँक्स त्यानुसार तुम्ही भरायचे. क्वाड्रिलॅटरल ABCD सायक्लिक टू प्रूव्ह अँगल B प्लस अँगल D, टू प्रूव्ह अँगल B प्लस अँगल D इक्वल्स 180 डिग्री, त्यात लिहायचे 180 आणि दुसरं लिहायचं बॉक्स प्लस C इक्वल्स 180, A प्लस C इक्वल्स 180 लिहायचं. A प्लस C इक्वल्स 180 आणि D प्लस B इक्वल्स 180 असे दोन शो दॅट आहेत. ठीक आहे. आता याचा आपण प्रूफ बघूया. बघा, फर्स्ट लाईन त्याने काय म्हणले बघा, आर्क ABC इज इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब्ड अँगल ADC. हे बघा, ADC अँगल दिसला, यानं आर्क कोणती इंटरसेप्ट केली सांगा, ABC. अँगल ADC पाहिला, अँगल ADC त्यानं इंटरसेप्ट केलेली आर्क कोणती, इंटरसेप्ट केलेली आर्क कोणती, ABC. मग त्या ADC चं मेजर, या अँगलचं मेजर किती असलं पाहिजे, तर मेजर अँगल ADC इक्वल्स हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ABC इतकं असलं पाहिजे. हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ABC. काय रिझन द्यायचं त्याला, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम आणि इक्वेशन 1 देणार आहे. याचं मेजर आहे ना ADC, याचं मेजर हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क काय असणार आहे, ABC असणार आहे. सिमिलरली डॅश इज अन इन्स्क्राइब्ड अँगल, इट इंटरसेप्ट्स आर्क ADC. आर्क ADC इंटरसेप्ट केलेली आहे. कोणता अँगल आहे सांगा, अँगल ABC. पुढच्या बॉक्स मध्ये येणार आहे अँगल ABC इज अन अँगल सिमिलरलीच्या पुढं सिमिलरली कॉमा अँगल ABC is an inscribed angle. It intercepts arc ADC. हे बघा, ABC देखील इन्स्क्राइब्ड अँगल आहे, पण आर्क कोणती इंटरसेप्ट केली आहे म्हणून ते नीट पहा म्हणलं होतं तुम्हाला मागे, तो परत व्हिडिओ बघा. त्याने इंटरसेप्ट केलेली आर्क कोणती आहे सांगा, ADC आहे. फार सोपं आहे हे, खूप थेरम सोपं आहे. मग आता त्याचं मेजर, या ABC चं मेजर किती असणार सांगा, हे ABC चं, therefore मेजर अँगल ABC equals half of measure of arc ADC असणार आहे. half of measure of arc ADC, ह्याला इक्वेशन 2 द्यायचं. आता ऍडिंग इक्वेशन्स 1 आणि 2 करायचे. ऍडिंग इक्वेशन्स 1 आणि 2, LHS प्लस LHS म्हणजे मेजर अँगल ADC प्लस मेजर अँगल ABC
त्यानुसार तुम्ही बॉक्सेस मध्ये भरा. इक्वल्स हाफ मेजर ऑफ आर्क ABC प्लस हियर हाफ मेजर ऑफ आर्क ADC, हाफ मेजर ऑफ आर्क ADC, दोघांना ऍड केलं. नेक्स्ट इक्वल्स हाफ कॉमन काढलेत. हाफ कॉमन ह्या दोन आर्क लिहिणार मी. मेजर ऑफ आर्क ABC प्लस मेजर ऑफ आर्क ADC. हाफ काय काढले दोघांतले कॉमन काढलेत, बरोबर. इक्वल्स हाफ ऑफ. आता आर्क ABC आणि आर्क ADC हे बघा इथनं सुरू. आर्क ABC आणि आर्क ADC मिळून सगळं सर्कल झालं का बघा, पूर्ण सर्कल. आणि त्या दोघांचे ऍडिशन म्हणजे कंप्लीट सर्कल आहे, म्हणजेच 360 आहे. हाफ ऑफ 360 म्हणजे किती सांगा, 180. इथे LHS मध्ये मेजर अँगल ADC प्लस मेजर अँगल ABC. मेजर अँगल ABC प्लस मेजर अँगल ADC इक्वल्स किती आहे सांगा, 180. इथला इथे तुम्ही बॉक्स केला बघा. म्हणजे ADC म्हणजे ऍक्च्युली अँगल D बर का, अँगल D प्लस अँगल B. म्हणजे तुम्ही काय प्रूव्ह केलं थोडक्यात, तर D प्लस B यांची टोटल काय येते, 180 डिग्री येते. मग सेम असाच थेरम इकडे पण घेऊन प्रूव्ह करता येईल तुम्हाला. म्हणजे मेजर अँगल A प्लस मेजर अँगल C इक्वल्स देखील काय प्रूव्ह करता येईल, 180 खाली लिहिले. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट मेजर अँगल A प्लस मेजर अँगल C इक्वल्स 180 डिग्री. हे तुम्हाला हे ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला प्रूफ दिलाय म्हणून आहे तसं तुम्हाला तो लिहावा लागेल. लक्षात आलं. ओके. काय पाहिलं आपण आता, अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. आता तो जो ऍक्टिव्हिटी बेस्ड ज्यावेळी थेरम असतो ना, त्यावेळेस तो आपल्याला पटकन तिथल्या स्टेप्स प्रमाणे लिहावं लागतं म्हणून कळत नाही. मी हाच थेरम तुम्हाला पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये सांगतो, सोप्या भाषेत सांगतो. हेच सांगणार आहे, वेगळं काही नाही, फक्त आपली थोडीशी भाषा वेगळी असते, लक्षात ठेवा. कसं आहे बघा, ABCD सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, ठीक आहे. किती सोपं प्रूव्ह करतो बघा. A प्लस C 180 प्रूव्ह करायचं आहे, B प्लस B 180 प्रूव्ह करायचं आहे. कुठलंही एक प्रूव्ह करायचं. चला, अँगल A की नाही, अँगल A तो अँगल ऍक्च्युली DAB आहे, त्याचं मेजर हाफ ऑफ TCB असणार आहे, बरोबर. बघा, मेजर अँगल A इक्वल्स हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क TCB. रिझन inscribed angle theorem, INSCRIBED, inscribed angle theorem, equation 1. त्याआधी सुरुवातीला लिहायचं क्वाड्रिलॅटरल ABCD सायक्लिक असं लिहायचं, त्याच्यानंतर ही स्टेप लिहायची, ठीक आहे. आता बघा, अँगल C चं मेजर म्हणजे ऍक्च्युली DCB. मेजर अँगल C इक्वल्स हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क. सांगा इंटरसेप्टेड आर्क कुठली आहे सांगा, DAB किंवा BAD, काही चालतं, DAB. सेम रिझन आणि इक्वेशन 2 येणार आहे. ऍडिंग इक्वेशन्स 1 आणि 2 करायचे. म्हणजे मेजर अँगल A प्लस मेजर अँगल C, हाफ कॉमन काढले ब्रॅकेट मध्ये, मेजर ऑफ आर्क DCB प्लस मेजर ऑफ आर्क DAB. तिथे तर बघत लिहिलं ना त्या ऍक्टिव्हिटी की त्यासारख्या स्टेप्स कराव्या लागतात, त्यापेक्षा आपल्या सोप्या स्टेप्स. हाफ ऑफ DCB आणि DAB, बघा DCB आणि DAB मिळून 360 डिग्री झाले, म्हणजेच हाफ ऑफ 360 म्हणजे 180. मेजर अँगल A प्लस मेजर अँगल C इक्वल्स 180 डिग्री. A प्लस C इक्वल्स 180. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट म्हणायचं. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट मेजर अँगल B प्लस मेजर अँगल D इक्वल्स 180 डिग्री. thus opposite angles of cyclic quadrilateral are supplementary. हा थेरम जर तुम्हाला विदाउट ऍक्टिव्हिटी असा फॉर्म आला तर हा थेरम अशा प्रकारे लिहायचा. फक्त एक वरची लाईन तेवढी लिहायची विसरलो. क्वाड्रिलॅटरल ABCD सायक्लिक म्हणायचं, क्वाड्रिलॅटरल ABCD, कारण तुम्हाला प्रत्येक वेळी ऍक्टिव्हिटीच्याच फॉर्म मध्ये येईल असं नाही ना, असंही येतं ना. प्रूव्ह दॅट अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. तेव्हा हा प्रूफ लिहायचा त्याचा, लक्षात आलं. फक्त काय सांगितलं, वरची लाईन काय सांगितली,
क्वाड्रिलॅटरल एबीसीडी सायक्लिक, हे तेवढं लिहायचं राहिलेलं आहे. बाकी सगळा प्रूफ लिहून दिलेला आहे. ओके, आता याच्यानंतर पुढची टर्म बघूया. नेक्स्ट नाव पेज नंबर 69 वरती कोरोलरी ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम असं म्हणलेलं आहे बघा. म्हणजे आता जर आपण जो थिअरम पाहिला त्याच्याशी रिलेटेड आणखी एक थिअरम आहे, लहान थिअरम आहे, त्याला कोरोलरी असं म्हणतात. स्टेटमेंट वाचायचं, अँड एक्सटिरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, फार महत्वाचं आहे बरं का, प्रॉब्लेम थोडा सारखा लागतो. An exterior angle of cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. शब्द नीट वाचा. An exterior angle of a cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior. Its adjacent interior. बघा, पहिल्यांदा मी फिगर काढून घेतोय, लक्ष द्या. हे बघा, एबीसीडी सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. एबीसीडी सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे आणि ही लाईन बीसी एक्सटेंड केलेली. तर हा जो अँगल आहे, हा अँगल डीसीई, हा या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा एक्सटिरियर अँगल आहे. आणि त्याने असं प्रूव्ह करायला सांगितलं आहे की हा एक्सटिरियर अँगल जो आहे तो त्याच्या ऍडजसंट इंटिरियर, ऍडजसंट म्हणजे शेजारी असलेला, इंटिरियर म्हणजे आतला, ऍडजसंट इंटिरियरच्या अपोजिट अँगलला कॉन्ग्रुएंट असतो, असं स्टेटमेंट आहे. द एक्सटिरियर अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू द ऍडजसंट इंटिरियर अँगल. पहिल्यांदा तुम्हाला ऍडजसंटचा अर्थ कळतो का? ऍडजसंट म्हणजे त्याला लागून असलेला, शेजारी असलेला. मग ह्याला ऍडजसंट तिथे आहे आणि तो आत आहे ना सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, म्हणून तो ऍडजसंट इंटिरियर अँगल, त्याच्या अपोजिट म्हणजे समोरच्या अँगलला कॉन्ग्रुएंट आहे हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे थोडक्यात अँगल डीसीई जो आहे ना तो या अँगल बीएडी ला कॉन्ग्रुएंट आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. प्रूफ सोपा आहे. खाली काय म्हणले वाचा तिथं, राईट द प्रूफ ऑफ द थिअरम युअरसेल्फ. आपला आपण प्रूफ स्वतः लिहायचं आहे तुम्हाला. आता याचं मी गिवन टू प्रूव्ह लिहितो इथे बघा. गिवन quadrilateral ABCD is cyclic. Angle DCE is an exterior angle of quadrilateral ABCD. To prove, तो जो एक्सटीरियर एंगल है ना, एंगल DCE इज कॉन्ग्रुएंट टू एंगल DAB किंवा BAD. BAD ला कॉन्ग्रुएंट आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं. हा एंगल याला किंवा हा एंगल याला कॉन्ग्रुएंट आहे हे प्रूव्ह करायचं. सोपा आहे, प्रूफ सोपा आहे. आता बघायला लागतो. अच्छा, क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक गिवन. बरोबर आहे. मग मला सांगा सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स कसे असतात? तर ते सप्लिमेंटरी असतात, ते आपण वापरू नंतर. आता हा त्याचा एक्सटीरियर अँगल आहे, कोण? अँगल DCE. अँगल DCE इज अन एक्सटीरियर अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. मग हा जर एक्स्ट्रा अँगल आहे तर हे दोघं कसले अँगल झाले? मग दोघं लिनियर पेड अँगल झाले. देयरफॉर मेजर अँगल DCE प्लस मेजर अँगल DCB यांची टोटल 180 डिग्री लिनियर पेड अँगल्स. इक्वेशन 1. या दोघांची टोटल किती असेल का? 180 डिग्री. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स देखील काय असतात सांगा? सप्लिमेंटरी असतात.
मग तसं आपण मेन्शन करूया ऑपोजिट angles of cyclic quadrilateral are supplementary. म्हणजे हा अँगल प्लस हा अँगल यांची टोटल किती असणार आहे 180 डिग्री असणार आहे. देयरफॉर मेजर अँगल BAD प्लस मेजर अँगल DCB यांची पण टोटल किती असणार आहे 180 डिग्री. इक्वेशन 2 का असते आपण त्यासाठी लाईन लिहिलेली आहे, रिझन द्यायची काही गरज नाही. आता इक्वेशन 1 आणि 2 च्या RHS कडे बघा. RHS 180 सेम आहे, म्हणजे दोन्ही LHS काय असले पाहिजे सेम असले पाहिजे. देयरफॉर मेजर अँगल DCE प्लस मेजर अँगल DCB इक्वल्स मेजर अँगल BAD प्लस मेजर अँगल DCB फ्रॉम 1 and 2 फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2. दोन्ही साइडचा सेम अँगल DCB कॅन्सल केला. काय शिल्लक राहिलं बघा मेजर अँगल DCE इक्वल्स मेजर अँगल BAD. मेजर्स इक्वल असतील तर अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. देयरफॉर अँगल DCE कॉन्ग्रुएंट अँगल BAD. बघा बरं प्रूव्ह झालं का अँगल DCE कॉन्ग्रुएंट अँगल BAD. काय लक्षात ठेवायचं सायक्लिक हे तुम्हाला ज्यावेळेस मोठे प्रॉब्लेम्स असतात किंवा हॉट क्वेश्चन्स असतात त्यामध्ये सारखी लागते बरं काही प्रॉपर्टी. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा एक्सटिरियर अँगल हा त्याच्या ऍडजेसंटच्या अपोजिट अँगलला कॉन्ग्रुएंट असतो. The exterior angle of cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. Opposite to adjacent interior angles. Okay? हा प्रूफ वहीमध्ये लिहून काढा. Now next, पेज नंबर 69 आणि पेज नंबर 70. इथं देखील दोन थिअरम्स तुम्हाला दिलेत, पण त्यांचे प्रूफ आपल्याला सिलेबस मध्ये नाही आहेत. त्यांचे प्रूफ देता येतो, खूप महत्वाचा प्रूफ आहे ते. मी ऍक्च्युअली दरवर्षी 10वीच्या बॅचला ते प्रूफ देतो सुद्धा बॅच मध्ये. इवन ज्यावेळेस आपण कधीतरी पुढं मागे आपण ज्यावेळेस एकमेकांना भेटू त्यावेळेस मी त्याचा प्रूफ तुम्हाला निश्चित दाखवेन. कन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम आणि पलीकडे तसाच कन्व्हर्स सारखाच आहे, त्याला रिलेटेड आहे. ह्या दोघांचेही प्रूफ म्हणजे कधीच तुमच्या सिलेबसला नसतात, म्हणजे प्रूफ नसतात, पण तो थेरम वापरायचा मात्र असतो आपल्याला. काय बघूया आपण जस्ट कन्व्हर्स काय बघा. पेज नंबर पहिले 69 वरती कन्व्हर्स पाहूया. If a pair of opposite angles of a cyclic quadrilateral is supplementary, then the quadrilateral is cyclic. आता आपण काय प्रूव्ह केलं होतं, क्वाड्रिलॅटरल जर सायक्लिक असेल तर त्याचे अपोजिट अँगल्सची टोटल काय असते 180. हे मागे आपण प्रूव्ह केले. आता कन्व्हर्स, जर अपोजिट अँगल्सची टोटल 180 डिग्री असेल तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. अपोजिट अँगल्सची टोटल जर 180 असेल तर तो क्वाड्रिलॅटरल काय असतो सायक्लिक असतो. बस एवढा कन्व्हर्स एवढा लक्षात ठेवा. आपण प्रूफ कशाचा दिला होता, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक देन अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता कन्व्हर्स काय, इफ अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी देन द क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक. हे प्रूव्ह करायचं. ठीक आहे, मी तुम्हाला याचा प्रूफ निश्चित तुम्हाला दाखवेन ज्यावेळेस आपण क्लासमध्ये भेटू त्यावेळेस. असाच हाही थेरम आहे. हे दोन्ही प्रूफ एकसारखे आहेत, इनडायरेक्ट आहेत दोन्ही प्रूफ एकसारखे आहेत, त्यामुळे याचाही प्रूफ तुम्हाला नाहीये. कसं आहे बघा, विचित्र आहे थोडं स्टेटमेंट, कळत नाही पटकन वाचा. पेज नंबर 70. If 2 points on a given line subtend equal angles at 2 distinct points which lie on the same side of the line, then 4 points are concyclic. Then 4 points are concyclic. काय म्हणलंय?
एखाद्या सेगमेंट वरती जर दोन पॉइंट्स आहेत ए आणि बी आणि या दोन्ही पॉइंट्सनी समजा दोन डिस्टिंक्ट पॉइंट्स पाशी सी आणि डी अशा दोन डिस्टिंक्ट पॉइंट पाशी लाईन ऑन द सेम साइड म्हणजे एकाच साइडला एकतर वर किंवा खाली असे दोन्ही पॉइंट वर तर पाहिजेत किंवा दोन्ही खाली तरी पाहिजेत सेम साइड आणि हे जर असे या सेगमेंटनी हा अँगल आणि हा अँगल जर कॉन्ग्रंट सबमेंट केला असेल कॉन्ग्रंट अँगल जर तिथं सबटेंड केला असेल म्हणजे फॉर्म केला असेल सेगमेंट एबी वरचे दोन पॉइंट्स आहेत ए आणि बी या दोन्ही पॉइंट्सनी डी आणि सी या दोन पॉइंट पाशी जर कॉन्ग्रंट अँगल सबटेंड केले असतील तर हे चारही पॉइंट्स जे असतील हे चारही पॉइंट्स हे कॉनसायक्लिक असले पाहिजेत असं त्यांना म्हणायचं आहे म्हणजे चारही पॉइंट्स हे एका सर्कलवर असतील असं म्हणायचं आहे याच्या मागचं लॉजिक किती सोपं आहे बघा सेगमेंट एबी न सी आणि डी या दोन पॉइंट पाशी कॉन्ग्रंट अँगल सबटेंड केले तर ते चारीच्या चारही पॉइंट सर्कलवर आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे मला सांगा तुम्ही मगाशी अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क आर कॉन्ग्रंट हे पाहिले की नाही मगाशी ते मग ज्या अर्थी हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रंट आहेत त्या अर्थी ते हे बघा एकाच आर्क मध्ये काय असले पाहिजे ते इन्स्क्राइब झालेले असले पाहिजे हे दोन्ही अँगल्स काय शेवटी हा जो अँगल आहे तो या रेड आर्क मध्ये इन्स्क्राइब आहे तो पण त्या रेड आर्क मध्ये इन्स्क्राइब आहे आणि अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क आर कॉन्ग्रंट आणि याचं मेजर हाफ ऑफ आर्क एबी असलं पाहिजे याचं मेजर हाफ ऑफ आर्क एबी त्याचं पण सेम हाफ ऑफ आर्क एबी असलं पाहिजे अलग लक्षात कसं सर्कल पास झालं बघा चौघात इट मीन्स दीज 4 पॉइंट्स आर कॉन्सायक्लिक पण याचा प्रूफ आपल्याला परीक्षेला विचारला जात नाही सिलेबस मध्ये नाही असं नाही आहे परीक्षेला विचारला जात नाही त्याचा प्रूफ तुम्हाला मी वर्गात निश्चित एकदा कारण वेळ जातो खूप त्याच्यामध्ये जवळपास तासभर एका प्रूफला जातो तेवढा मोठा व्हिडिओ आपण करू शकत नाही इथं ते क्लासरूम मध्येच काही गोष्टी शक्य असतात आणि असं तसं याचा प्रूफ तुम्हाला नाही आहे पण आता फार महत्वाची प्रॉपर्टी आपल्याला बघायची ती म्हणजे पेज नंबर 72 वरती रिमेंबर दिस जे म्हटलेलं की नाही रिमेंबर दिस ह्यातल्या सगळ्या गोष्टी या वाचून बघा 7-8 पर्यंतचे सगळे पॉइंट्स तुम्ही वाचून पाहिले की आतापर्यंत शिकवलेला भाग हा त्यातला 8 पॉइंट आहे 8वा पॉइंट हा आहे बघा त्यातला बघा इवन बघा वाचून 8वा पॉइंट इफ 2 points on a given line subtends equal angles at 2 different points which lie on the same side of the line then 4 points are concyclic हा तो 8वा पॉइंट आहे शेवटचा त्यातला इथपर्यंतचा सगळा भाग मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलेला आहे तो जो 9 नंबरचा जो पॉइंट आहे तो मात्र फार फार महत्वाचा आहे लक्षात ठेवा असं म्हणलंय बघा इन द फिगर सापडलं का तुम्हाला ते 9 आणि 10 नंबरचे हे दोन पॉइंट्स आहेत ना हे दोन 9 आणि 10 हे पॉइंट्स फार महत्वाचे आहेत हे तुम्हाला खूप ठिकाणी डी ग्रुप मध्ये किंवा हॉट क्वेश्चन्स मध्ये हे तुम्हाला पॉइंट्स लागतात आणि हे प्रॉब्लेम म्हणून पण विचारतात आणि थेरम म्हणून सुद्धा विचारतात थेरम इन द सेन्स प्रॉपर्टी म्हणून विचारतात तर हे आपण आता पाहणार आहोत आणि मग हे सगळं झालं की एक्सरसाइज 3.4 कडे यायचं आहे आपल्याला बरं काय प्रॉपर्टी बघा पेज नंबर 72 रिमेंबर दिस मधला 9वा पॉइंट आहे त्यातली फर्स्ट प्रॉपर्टी हे बघा chords AB and CD intersect each other at point E in the interior of the circle तर याचं किंवा याचं कारण हे दोघं शेवटी व्हर्टिकली अप्रोच अँगल आहे याचं किंवा याचं मेजर हाफ ऑफ AC प्लस DB इतकं असतं म्हणजे हाफ ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल हे बघा हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहेत की नाही मग याने इंटरसेप्ट केलेली आर्क कोणती AC याने इंटरसेप्ट केलेली आर्क कोणती BD याचं मेजर किंवा याचं मेजर हाफ ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ इंटरसेप्टेड आर्क म्हणजे अँगल AEC चं मेजर हाफ मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क BD एवढं प्रूव्ह करायचं असंच हे आणि हे पण प्रूव्ह करतायत सेम याचं किंवा याचं मेजर आता याचं म्हणजे कुठलं नाव AED घेतलं आपण समजा अँगल AED चं मेजर हाफ ऑफ AD प्लस BC हे तुम्हाला प्रूव्ह करतायत याचं किंवा याचं कारण शेवटी दोघं ते इक्वल असतात एकाचं कोणाच तरी प्रूव्ह करून दाखवलं तरी त्यामुळे तुम्हाला समजू शकतो ठीक आहे
बघा कन्स्ट्रक्शन बघायचं, बीसी जॉईन करून घ्यायचं किंवा वरती एडी केलं तरी चालतं, तुम्हाला जे पाहिजे ते. आता मला एका साध्या प्रश्नाचा आन्सर द्या. हा जो अँगल आहे की नाही, हा अँगल स्टार केलेला, याचं मेजर हाफ ऑफ बीडी आहे का बघा, आणि याचं मेजर हाफ ऑफ एसी आहे का बघा. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम कळतो का बघा. याचं मेजर हाफ ऑफ बीडी आहे, याचं मेजर हाफ ऑफ, बस एवढं कळलं की हा प्रूफ झाला. आता याचा मी प्रूफ लिहून देतो तुम्हाला, कारण हा परीक्षेला येतो बऱ्याचदा. बघा chords AB and CD intersect each other at point E in the interior of the circle. Chords AB and CD intersect each other at point E in the interior of the circle. Draw segment BC. BC आपण जॉईन केलं, ठीक आहे. आता बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम सांगा, याचं मेजर सांगा. कोणाचं? अँगल ए बी सी चं मेजर सांगा. मेजर अँगल ए बी सी इक्वल्स हाफ मेजर ऑफ आर्क ए सी, बरोबर. आणि मला याचं मेजर सांगा. कोणाचं? डी सी बी चं मेजर अँगल डी सी बी इक्वल्स half measure of arc BD. Equation 1, equation 2. आता मला सांगा या ट्रायंगलचा हा कसला अँगल आहे? या ट्रायंगलचा हा एक्सटीरियर अँगल आहे. कोण? AEC. बघा अँगल AEC is an exterior angle of triangle BCE. या ट्रायंगल BCE चा हा एक्सटीरियर अँगल आहे. मग एक्सटीरियर अँगलचं मेजर या दोघांच्या टोटल एवढं असतं, बरोबर. therefore मेजर अँगल AEC इक्वल्स मेजर अँगल AEC इक्वल्स त्या दोघांची टोटल सांगा. कोणाकोणाची? याची आणि याची. ह्याचं नाव सांगा, या अँगलचं नाव. अँगल ABC, मेजर अँगल ABC प्लस हा अँगल, हा त्याचं नाव सांगा DCB, मेजर अँगल DCB. रिमोट इंटिरियर अँगल थेरम, रिमोट इंटिरियर अँगल थेरम. चल ABC चं मेजर इथे आहे बघा, हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AC, हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AC प्लस DCB चं मेजर सांगा. DCB हाफ ऑफ measure of arc BD from 1 and 2, from 1 and 2 त्यातले हाफ कॉमन काढा, म्हणजे हाफ मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क BD. कोणाचं मेजर? मेजर अँगल AEC. बघा प्रूव्ह झाला का बघा. मेजर अँगल AEC चा हाफ ऑफ AC प्लस BD. मग याच्यात समजा दुसरा शोलॅट मध्ये दोन असतील, याचं किंवा ह्याचं मेजर हाफ ऑफ AD प्लस BC, ते सिमिलरली म्हणून सांगायचं. तिथं दोन आकडे टाकलेत बघा त्याने. लक्षात आलं का बघा तुम्हाला? हे झालं इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्सचा थेरम झाला. हा प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला कायम लागणारी प्रॉपर्टी आहे. जर दोन कॉर्ड्स एकमेकींना इंटरसेक्ट केले इंटिरियर मध्ये, तर याचं किंवा याचं मेजर हाफ द सम ऑफ मेजर्स ऑफ इंटरसेप्टेड आर्क. याचं किंवा याचं मेजर हाफ द सम ऑफ मेजर्स ऑफ इंटरसेप्टेड आर्क्स. लक्षात आलं? आता तशी सेम प्रॉपर्टी पलीकडे 10th आहे बघा. आता या केसमध्ये ह्याच्या कॉर्ड्स AB आणि CD आहेत, त्यांना कंटेन करणाऱ्या लाईन्स
ऍट पॉइंट्स ई इन द एक्सटिरियर इंटरसेक्ट होतात. मग अशी तो पॉइंट ई इंटिरियर मध्ये होता, आता एक्सटिरियर मध्ये. अशा वेळेस या अँगलचं मेजर हाफ ऑफ डिफरन्स ऑफ इंटरसेप्टेड आर्क्स, हाफ ऑफ डिफरन्स ऑफ इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड आर्क कोणती कोणती सांगा आता, बीडी आणि एसी. इंटरसेप्टेड आर्क्स बीडी आणि एसी यांच्या डिफरन्सच्या हाफ असतं, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ठीक आहे, बघा आता प्रूफ बघायचं. लाइन्स कंटेनिंग chords, lines containing chords AB and CD intersect each other at point E in the exterior of the circle. In the exterior of the circle. ठीक आहे. आता यातलं कन्स्ट्रक्शन बघा. काही जॉईन करायचं, एक कॉर्ड बीसी किंवा एडी काही जॉईन केलं तरी चालतं. ठीक आहे. ड्रॉ सेगमेंट बीसी, ड्रॉ सेगमेंट बीसी. आता मला सांगा, या अँगलचं मेजर इन्स्क्राइब्ड अँगल हाफ ऑफ बीडी एवढा असणार आहे. या अँगलचं मेजर हाफ ऑफ एसी एवढा असणार आहे. एवढं कळलं की झालं. बघा, बाय इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम सांगा, मेजर अँगल डीसीबी इक्वल्स, मेजर अँगल डीसीबी इक्वल्स हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बीडी. इक्वेशन 1. आता याचं मेजर कोण बघा, अँगल सीबीई किंवा ए काही नंतर, मेजर अँगल सीबीई लिहूया आपण. सीबीईचं मेजर हाफ ऑफ काय असणार सांगा, एसी. इन्स्क्राइब्ड अँगल हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क एसी. इक्वेशन 2. आता या ट्रायंगलचा हा एवढा ट्रायंगल, त्याचा हा एक्सटिरियर अँगल आहे बघा. हा कोण, अँगल डीसीबी. अँगल डीसीबी इज एन एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल बीसीई, ऑफ ट्रायंगल बीसीई. या ट्रायंगलचा तो एक्सटिरियर अँगल आहे. आणि एक्सटिरियर अँगलचं मेजर म्हणजे या दोघांची काय असते सांगा, टोटल असते. देयरफॉर मेजर अँगल डीसीबी इक्वल्स कोण कोण, मेजर अँगल सीबीई, सीबीई प्लस मेजर अँगल सीईबी, मेजर अँगल सीईबी. रिमोट इंटिरियर अँगल थिअरम. इक्वेशन 1 आणि 2 कडे बघा. डीसीबीचं मेजर किती आहे बघा, डीसीबीचं मेजर हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बीडी इज इक्वल टू, चला हे बघा कोण, सीडीईचं मेजर बघा, सीडीईचं मेजर हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क एसी. ठीक आहे, प्लस हे मेजर अँगल सीईबी ॲज इट इज. ठीक, आता मी हे एलएचएस मध्ये आणणार आहे, ह्याला ट्रान्सफर करणार आहे. हाफ मेजर ऑफ आर्क बीडी मायनस हाफ मेजर ऑफ आर्क एसी इक्वल्स कोण राहिलं सांगा तिकडे, मेजर अँगल सीई बी, मेजर अँगल सीईबी. ऍक्च्युअली मेजर अँगल सीईबी म्हणजे हा आहे बरं का, सीईबी अँगल इथे आहे, त्याचं नाव जर सीईबी च्या ऐवजी आपण डीईबी केलं तरी चालतं, बीईडी केलं तरी चालतं. ह्याचं नाव तेच, हाफ कॉमन, हाफ ब्रॅकेट मध्ये
मेजर ऑफ आर्क बीडी मायनस मेजर ऑफ आर्क एसी इक्वल्स, मी आता म्हटल्याप्रमाणे फक्त अँगलचं नाव बदलणार आहे. हे बघा अँगल ई आहे, हा ई तोच अँगल आहे ई, फक्त नाव त्याचं काय करणार आहे डीबी किंवा बीईडी, मेजर अँगल बीईडी. झालं का बघा, शो दॅट चालू का बघा, बघा बरोबरती प्रो दॅट शो दॅट वरचं बघा वरचं सांगा. मेजर अँगल बीईडी इक्वल्स हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बीडी मायनस मेजर ऑफ आर्क एसी. लक्षात आलं तुम्हाला? हे असं तुम्हाला प्रूव्ह करायचं. ओके, इथपर्यंत आपला हा पार्ट शिकवून झालेला आहे. आता ह्याच्यानंतर आपण एक्सरसाइज 3.4 पाहणार आहोत. ओके.